पहा चेतना स्टोर हे थोडं वेगळं आहे बरं का, वेगळं आहे जरा वेगळं आहे. लक्षात ठेवा फॉर्म्युला. जीएसटी पेएबल जे असते ते काय असते, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी म्हणजे काय सांगा. आउटपुट टॅक्स जीएसटी पेएबल काय सांगा बरं का, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट सांगा. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट सांगा परत. आउटपुट टॅक्स ओके. टोटल जीएसटी. आता हे काय झालं सांगा बरं का, इनपुट. हे काय झालं आणि हे काय झालं आउटपुट. काय म्हणजे बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट. पहिला काय इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा आयटीसी किती आहे, 1,05,000. किती 1,00,000. हॅलो हॅलो हा. पुन्हा आहे बेटा कोणता सांगा बरं का, आउटपुट टॅक्स. कोणता टॅक्स सांगा किती, 1,22,000. किती 1,22,500. आता काय जीएसटी पेएबल काय बेटा, जीएसटी इनपुट मायनस आउटपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट किती आहे, 1,22,500 मायनस 1,05,000. किती सांगा मग, किती भरायचे त्याला, 1,05,000 नाही बरोबर आहे. किती उरलं सांगा, 22,000. किती उरलं बेटा, म्हणजे किती जीएसटी भरायचं त्याला. एक तो गेलं सांगितलं तर जमलं असतं. खरं तर घ्यायची सुद्धा गरज नव्हती. इनपुट टॅक्स मायनस इनपुट किती होतं, 1,22,000. नाही इनपुट होतं 1,05,000. आउटपुट होतं 1,22,500. आउटपुट मायनस इनपुट करावं लागेल. आउटपुट किती आहे, 1,22,500 मायनस 1,05,000. तर पॉवर तिथे उत्तर आलं 22,000. किती आलं बेटा. दुसरं पण तसंच आहे बेटा, तोंडी उत्तर सांगता येते बघा. जीएसटी पेएबल काय करायचं तुला, जीएसटी पेएबल. नजमा इज अ प्रॉपरायटर ऑफ होम. एखाद्या दुकानाची तिने मालक आहे. तिने जीएसटीच्या अंडर नोट केलेलं आहे. तिने जीएसटी भरल्या 12,500. किती भरल्या बेटा सांगा, हे झालं इनपुट टॅक्स क्रेडिट. काय झालं इनपुट टॅक्स क्रेडिट, काय सांगा 12,500. आणि ऑन परचेस कलेक्टेड 14,750. किती, हे झालं आउटपुट टॅक्स क्रेडिट. किती आहे सांगा, 14,750. तुला जीएसटी पेएबल काढायचं, काय करणार तू, आउटपुट मधून 12,500. किती आलं रे, 2,250. आलं उत्तर. हे काही करून दाखवायची गरज आहे का तुम्हाला, प्रॉब्लेम साईडचं पुढे थोडं गच्च होल्ड करा, गच्च होल्ड. कंपनीनं लकी पाटील ज्यावेळेस आमदार झाले, भविष्यातले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, त्यावेळेस त्यांना झेड+ सुरक्षा दिली. असं काही होणार नाही. ठीक आहे, मायच्या सरली भारी राहील किती विचार झाला तर सर भेटायला येत होते तुम्हाला. कशाला येतात, कंपनीनं काय केली, झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड केली, सर्व्हिस दिलं. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 64,500. जीएसटी आहे 18%. कंपनी आहे पेड जीएसटी ऑफ 15,500. हे सर 1,550 लॉन्ड्री सर्व्हिस साठी आणि कपड्यासाठी. तर अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, काय बेटा इनपुट टॅक्स क्रेडिट. व्हॉट इज द फॉर्म्युला, जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे सांगा बरं का बेटा, 64,500. किती आहे सांगा, सांगा. टॅक्सेबल व्हॅल्यू काय, कोणती व्हॅल्यू बेटा सांगा, टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर सिक्युरिटी पॉइंट. फॉर सिक्युरिटी किती, किती आहे 64,000. किती 64,500. जीएसटी किती आहे बघा बरं का, 18%. रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ 18%. कुणाचं कुणाचं बोला, कुणाचं 64,500. कटवाकटवीचा कार्यक्रम करा, 18 गुणिले 645 करा, उत्तर सांगा मला. गुणाकार करत चला, गुणाकार करा, गुणाकार करा सर्वांनी. हा नाही ना,
हा हा बोला की. तेव्हा का मी काही धर्मशाळा काढला का सांगा बरं का. मी माझं बी क्लासेस आहे किंवा का त्यांच्या मनावर चाललेलं का त्यांनी मला घेऊन चाललेले आहेत का त्यांच्या मनावर मला चालता येईल. दरवेळेस माहित नाही तर माझा 8 ते 10 क्लास राहते रोज रोज काय त्यांना बी कळलं पाहिजे काय आम्ही काय धर्मशाळा काढून बसला असं वसतिगृह काढून बसला का सांगा बरं काय मी. हा मग तुम्ही त्यांना बोललं पाहिजे ना मला नाही बोललं पाहिजे तुम्ही. माझं टाइम ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी एखादी घंटा उशिरा पाठवून द्यायचं. काय धर्मशाळा काढून बसला का हा तुमच्या घरचं तुम्ही मला काय येणार तुमचं तुमचं म्हणजे तुमचं नाही रे दुसऱ्याचं फक्त नाही तर सरांचं कसं देणं नाही दुसरं खाली तुमचे विद्यार्थी हा तुमचं डायलॉग वगैरे वेगळंच. किती आहे सांग किती आहे सांगा फास्ट. 11,000 रुपये बोला. 11,610 हे झालं जीएसटी पेएबल. काय झालं बेटा जीएसटी पेएबल किती सांगा. जीएसटी पेएबल इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा बरं का. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी पहा अभी 18% आहे ना. हा ठीक आहे. कंपनी हॅड पेड जीएसटी ऑफ 1550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस. कंपनीनं लॉन्ड्री सर्व्हिस साठी ऑलरेडी किती भरल्या सांगा बरं का 1550. हे याच्यातून काय होणार मायनस. हे याच्यातून काय होणार मायनस. फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. आता ह्याच्यामध्ये काय म्हणलं बघा हे जे काही आहे 1550 कोणता टॅक्स आहे इनपुट टॅक्स. कोणता बेटा सांगा. जीएसटी पेएबल किती आहे बेटा 11,000. इथं बघा 11,610. आउटपुट टॅक्स काढायचा. आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स किती आहे 1550. आउटपुट टॅक्स बरोबर काय ते सांगा 11,000 मायनस होणार आहे. एक मिनिट. जीएसटी पेएबल बरोबर त्या ठिकाणी काय जीएसटी आपल्याला काय करायचे जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला पुढे येणार आहे. आपल्याला काय करायचे जीएसटी भरायचा. तर पहिला काय केलं आपण जेवढं जीएसटी आहे त्याच्यातून मायनस करावं लागेल ना लॉन्ड्रीला भरलेले पैसे. लॉन्ड्रीला किती भरला सांगा बरं का 1550. किती भरला सांगा बरं का 11,600. त्याला 11,610 हे आहे आपला जीएसटी पेएबल म्हणतो. हे आउटपुट टॅक्स आहे बेटा. सॉरी हे काय सांगा बरं का मला वाटलंच काहीतरी कन्फ्युजन. कोणता टॅक्स आहे सांगा बरं काय बोला आउटपुट टॅक्स. पुन्हा कशाला पैसे मिळत बघा लॉन्ड्री जीएसटी ऑफ पेड जीएसटी ऑफ 1550 जीएसटी पेड टू लॉन्ड्री किती सांगा 1550. आता येते कोणता जीएसटी पेएबल. आता काय ते सांगा जीएसटी पेएबल. आता काय ते सांगा जीएसटी लवकर बोला पेएबल. जीएसटी पेएबल काय ते सांगा बरं का 11,610 मायनस 15,000. हे यार 1550 किती आला सांगा बरं का 10,000. बघा ना 11,610 मधून किती गेले 1550 गेले तर किती उरले रे 10,060. 10,000 किती 60. हे काय झालं जीएसटी. आता जीएसटी बरोबर काय सांगा सीजीएसटी सांगा फॉर्म्युला सांगा. सीजीएसटी इज इक्वल टू एस जीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ 10,060. किती आलं सांगा 5,030. किती आला झालं एवढं सूत्र. अजून दुसरं काय आहे का अजून किती गणित त्याच्यामध्ये किती आणखी बघा हे किती होतात तसं प्रॉब्लेम सेट मध्ये घेणार नाही आता. हे प्रॉब्लेम सेट मधलं आहे. ते प्रॉब्लेम सेट मधलं घेतलं म्हटलं दुसरं घ्यायला का प्लॅनिंग असं दुसरं घेतलं. हे बघा गणित पहिला समजून बघा येते का बघा 2 मिनिटाचा वेळ देतो ट्राय करा बघा ट्राय करा.
कोणता प्रॉब्लेम आहे? श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 85,000 रुपये. ह्याच्यावर टॅक्स पहिल्यांदा काढावा लागेल. तिने त्याला विकली किती हजारला? शी सोल्ड देम फॉर 90,000ला विकली. जीएसटी होती 5%. मग 5% कुणाचा पहिला? अरे 5,000 का किती आहे? श्रीमती काय मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल 85,000ला, विकली 90,000ला. फरक किती झाला बेटा? 5,000चा. किती टक्क्यावर जीएसटी लावा लागेल? 85,000 वर जीएसटी 5%. किती होते सांगा बरं का? 4,250. हे कोणता टॅक्स झाला? इनपुट टॅक्स क्रेडिट. विकताना कितीला विकल्या तिनं? 90,000ला. 90,000चं 5% काढावं लागेल. 90,000चं 5% काय ते सांगा बरं का? 4,500. जीएसटी किती भरायचा मग तिला? 2,250. किती भरायचं आहे? चला पहा. श्रीमती मल्होत्रा परचेस्ड सोलार पॅनल, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सोलार पॅनल, ऑफ कोणता बेटा? सोलार पॅनल, ऍट 5%, ऍट 5% जीएसटी. जीएसटी आहे का? जीएसटी किती सांगा? 5% ऑफ किती? किती? 85,000. 5/100 गुणिले 850 गुणिले 5 किती होतं रे? किती? 4,200. हे काय सांगा बरं का? इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. आता बघा, सेलिंग प्राइस ऑफ सोलार पॅनल, ऑफ सोलार पॅनल ऍट 5% जीएसटी इज इक्वल टू 5% ऑफ किती हजार? 90,000. 5/100 गुणिले 4,500. हे काय? आउटपुट टॅक्स. हे काय सांगा? आता काय फॉर्म्युला? जीएसटी पेएबल. बोला, जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. 4,500 मायनस 4,250 रुपये किती आला सांगा? 200. का अवघड आहे त्याच्यामध्ये? काय काय केलं सांगा? 85,000चं 5% पुन्हा किती काढलो? 90,000चा 5%. घेताची जीएसटी वेगळी, देतानाची जीएसटी वेगळी. दोघातला फरक. दोघातला फरक किती आला? 250. किती आला बेटा? 250. ठीक आहे. तिला बघून घ्या प्रॉब्लेम हा सर्व. 250 ना? ठीक. आयटीसी आताच घेतला नाही काही जेड सिक्युरिटीज. बघा एकदा बघून घ्या.
झालं. कोणता आहे? आमिर चालू आहे का? हॅलो हॅलो हॅलो. पहिला मलिकचं घेतो. मलिक 4.2 मधला. 4.2 मध्ये किती त्रिकोण म्हटलं बेटा? 5 का 7? मलिक गॅस एजन्सी कुठली आहे? चंदगडची. काय केली? गॅस सिलेंडर घेतले. कितीला? 24,500 ला इंडस्ट्रियल वापरासाठी घेतले. विकल्या कितीला? 26,500 ला. फरक किती झाला सांगा? फरक किती झाला? 2,000 चा. जीएसटी किती द्यायची आहे? 5%. किती टक्के घ्यायचे आहे? 5%. किती टक्के? 5% एकदा द्यावं लागलं का दोनदा? घेताना किती टक्के? 5%. 24,500 किती सांगा बेटा? 5%. फटफट सांगा चला. 245 गुणिले काय बेटा? 5. हे काय झालं? इनपुट टॅक्स क्रेडिट. काय झाले? विकताना किती ऐकले सांगा? 26,500 ला. याला काय करावं लागेल? किती टक्के? 5%. 265 गुणिले किती बेटा? 5. हे काय सांगा? आउटपुट टॅक्स क्रेडिट. काय करावं लागेल? जीएसटी पेएबल इज इक्वल टू काय ते सांगा? आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. हे किती आहे सांगा? ठीक आहे, जे काही असेल समजा. आय थिंक हे किती आहे? आउटपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 265 गुणिले 5 आणि किती आहे? 245 गुणिले 5. 5 जर मी कॉमन काढलो तर मध्ये काय उरतंय? 265 मायनस 245 जर केलं तर 5 गुणिले 20 उत्तर येते 100 आहे का? बघा बरं का किती आहे? खरं तर मी इथं करायचं नाही, असं तुम्ही डायरेक्ट केलं पाहिजे गुणाकार. मी केलो आता शॉर्ट मध्ये. काय काय केलं गणित सांगा बरं का? हे सांगायची सुद्धा गरज नाही. पहिल्यांदा टॅक्स कधी परचेस करताना किती टक्के? 5%. कुणाचं 5%? 24,500चं 5%. किती आलं सांगा बरं का? 1225. आता कितीला विकलो? विकताना तुम्ही 26,500 ला. कितीला टॅक्स? किती आला? 1325. हे कोणता आहे? आउटपुट. पहिला कोणता आहे? इनपुट. मोठ्यातून छोटा गेला म्हणजे आउटपुट मधून इनपुट गेला तर किती आला सांगा? 100. आता हे झालं 100 म्हणजे सारं झालं का? नाही. तर त्या ठिकाणी काय कोणते काढायचे? युनियन टेरिटरी जीएसटी काढायचे. किती असते? हाफ ऑफ जीएसटी. किती असते? हाफ ऑफ जीएसटी. हाफ ऑफ जीएसटी म्हणजे काय बेटा? 100 भागिले 2. किती आलं सांगा बरं का? 50. किती आलं सांगा? याच्यात काय अवघड आहे सांगा बरं का? स्टेट जीएसटी 50 आणि सॉरी सेंट्रल जीएसटी आणि युनियन टेरिटरी जीएसटी असते तर स्टेट जीएसटी राहत नाही. युनियन टेरिटरी मध्ये स्टेट जीएसटी राहत नाही. पाचवा ना? हे सुद्धा तुम्ही सांगा, मला अपेक्षा आहे. बघा बरं का कसं करू सांगा बरं का? जीएसटी किती आहे सांगा? 6,000 रुपयाच्या वस्तूवर किती जीएसटी आहे सांगा? 18%. 18 भागिले काय करावं लागेल? 100 करावं लागेल. 0 कटला. 18 18 8 दर्शे किती आला? 1,080 रुपये जीएसटी आला. 1,080 रुपये. मग टोटल पेएबल अमाऊंट किती काढावं लागेल? हे 6,000 प्लस 1,080 समजा तर किती आलं? 7,080 आलं. या ठिकाणी पहिला 18% जीएसटी काढलो कोणावर? 6,000 वर. किती आलं सांगा? 1,080. हे कोणतं झालं? इनपुट टॅक्स क्रेडिट. कस्टमरला कितीला विकलो बघा? 10,000 ला. कितीला विकलो? 10,000. कितीला विकलो? कस्टमरला 10,000 ला विकलो. किती टक्क्यानं जीएसटी लागला? 18%. किती आला सांगा? 1,800. किती आला सांगा? कळायला लागले का सर्वांना? हे कोणतं आहे सांगा? इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि हे कोणतं बेटा? आउटपुट टॅक्स क्रेडिट. जीएसटी पेएबल बरोबर काय ते सांगा? आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट किती आहे सांगा? 1800 मधून किती गेले? 1,080. तर किती आला सांगा? 720. चेक करा 720 आहे का? कुठे? 720. तुम्हाला 1 मिनिटात गणित आलं पाहिजे. 1 मिनिटात. कसं केलं सांगा चला. पहिला सर 6,000 वर जीएसटी लावलं. किती टक्के लावलं बेटा? 18%. किती आलं? 1,080. सर ती वस्तू कितीला विकली? 10,000 ला. 10,000 वर किती जीएसटी लागलं? 18%. म्हणजे किती फरक आला सांगा बरं का? 1,800चा फरक आला. कितीचा फरक आला? 1,800चा फरक आला. कितीचा फरक आला? 1,800चा. त्या दोघांमध्ये जर डिफरन्स केलो, पहिला होता इनपुट टॅक्स घेताना आणि पुन्हा विकताना. दोघात फरक किती झाला? 720 चा. किती झाला? 720 चा जर फरक आला. कितीचा फरक आला बेटा? 720. आता मला सांगा, मला काढायच्या जीएसटी त्या ठिकाणी किती होतं सांगा बरं का? 10,000 वर जीएसटी किती होतं सांगा बरं का? 18% म्हणजे किती होतं? 1,800. आता तुम्हाला माहितीये सीजीएसटी बरोबर कोणता बेटा? एस जीएसटी. हा अर्धा असतो. कुणाचा अर्धा असतो? जीएसटीचा अर्धा.
म्हणजे 1800च्या अर्ध किती येते सांगा 900. म्हणजे इथे किती आलं सांगा 900. किती येते सांगा 900. आता हे तर तुम्हाला पाठवा, हे तर तुम्हाला मी सांगतात 1080 जर जीएसटी असेल तर सेंट्रलला अर्ध, स्टेटला अर्ध, सेल करताना बी अर्ध आणि अर्ध, टोटल मध्ये पण अर्ध आणि का उघडा याच्यामध्ये. परत सांगा काय काय केलं मला तुम्ही सांगा, मी काही सांगणार. हा चला काय केलं सांगा. पहिला 6000 वर जीएसटी, किती टक्के जीएसटी किती होतं 1080. भेटलो कितीला त्याच्यावर जीएसटी हा ते किती झालं मग सांगा. मग 1800, 1800च्या अर्ध 900, दोघातला फरक किती होता 720, म्हणजे 360 360. ठीक आहे. आता कोणता राहिला प्रॉब्लेम याच्यातला. हॅलो 2 मिनिट काम. एक राहिले म्हटलंस का. कोणतं राहिलं एवढी लिहित